तुमच्याकडे बोलणार आहे हेमंत प्रकाश आंबेडकर आहे, हेमंत पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, चंद्रकांत सोनवणे, रायमुल सोनवणे. सोनवणे. बोला. विरोधी पक्षाचा 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात त्याचप्रमाणे मुसलमान बांधवांच्या रिझर्वेशनच्या संदर्भात, कोळी बांधवांच्या रिझर्वेशनच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करत असताना मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे हा विचार मी या ठिकाणी मांडतोय. आज आपण बघतोय की मराठा समाज हा ज्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो, 80% हे शेतकरी वर्गामध्ये मराठा समाजाचं राहणीमान आहे. आज जेव्हा हे कॉलेजला मुलं जातात तर त्यांची आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे व्यवस्थित कपडे नसतात, बूट नसतात, शैक्षणिक साहित्य नसतं, फीची जी परिस्थिती असते ती सुद्धा वाईटच असते. ग्रामीण भागातून येणारा हा वर्ग जो असतो हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जात असताना ज्या शैक्षणिक गरजा असतात ह्या गरजा सुद्धा त्यांना परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. सातत्याने शेतीवर व्यवसाय आणि या शेतीमध्ये न पिकणारं पीक हे गेल्या सातत्याने असल्यामुळे थोडासा समाज हा उपेक्षित राहिला आणि या उपेक्षित समाजाला सुद्धा वाटतं की मी प्रवाहामध्ये आलं पाहिजे, किंबहुना माझा तो हक्क आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली या घटनेच्या आधाराने मला सुद्धा या समाजात चांगल्या सवलती मिळाल्या पाहिजे आणि मी जे उपेक्षित राहिलाय हे उपेक्षित न राहता माझ्या समाजाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे. म्हणून या समाजाचं आरक्षण मागणं हे योग्य आहे आणि त्या समाजाला आरक्षण हे सुद्धा दिलंच पाहिजे. आरक्षण देत असताना ज्या पद्धतीने त्यांचं राहणीमान आहे आणि सातत्याने ज्यावेळेला 100 एकर शेती 10 वर्षापूर्वी 10 पिढ्यापूर्वी होती, आज त्या शेतकऱ्याचा जर विचार केला तो अल्प भूधारक ह्या संज्ञेमुळे मोडला जातोय. अल्प भूधारक असल्यामुळे पर्यायाने त्याचे आर्थिक नियोजन जे आहे ते कोलमडलंय. म्हणून या समाजाला आर्थिक नियोजन करत असताना अडचणी येतात आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीसाठी आरक्षण त्यांना गरजेचं आहे आणि आरक्षण आपण द्यावं ही विनंती महाराष्ट्र शासनाला मी नक्की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये साऱ्याच समाजाला एका दिलाने, एका विचाराने, एक बंधुभावाच्या नात्याने घेऊन चालत असतो आणि सातत्याने इतर समाजाला बरोबर घेऊन समाज रचना ही व्यवस्थित कशी राहील हे सातत्याने समाजाने पाहिलेले आहेत. राज्य सत्तेमध्ये जरी सत्तेत असले तरी या समाजाच्या प्रगतीमध्ये ज्या अडचणी आल्यात त्या आता भविष्यात येऊ नये म्हणून मी ही समाजाच्या वतीनं विनंती करेल आपल्याला की या समाजाला योग्य ते न्याय या ठिकाणी दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे आदिवासी टोकरकोळी समाजाचाही विषय या ठिकाणी मी मांडणार आहे. जळगाव जिल्हा, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासी टोकरकोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाच्या सर्टिफिकेटच्या संदर्भात अतिशय अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. या समाजाकडे काही गावांमध्ये एकही माणसाने सर्टिफिकेट व्हॅलिड केलं नाही आणि ज्यावेळेला तहसील कचेरीला किंवा प्रांत ऑफिसमध्ये त्या गावातला व्यक्ती सर्टिफिकेट काढण्यासाठी जातो त्यावेळेला प्रांत अधिकारी त्यांना ऍफिडेव्हिट मागतात. मुळात ज्या गावामध्ये कोणीच सर्टिफिकेट काढलं नाही तर त्यांना ते ऍफिडेव्हिट कुठनं देणार आहेत. तर मी आपल्या शासनाला विनंती करणार आहे की ज्या ठिकाणी जिथे कुणीच आजपर्यंत सर्टिफिकेट काढलं नाही, व्हॅलिडिटी काढली नाही, ते तुम्हाला ऍफिडेव्हिट कुठून देतील. आणि जर त्या समाजाकडे ऍफिडेव्हिट नसेल तर आपण त्यांना सर्टिफिकेट जे देणार तहसील कचेरीचं, प्रांत ऑफिसचं ते देणार आहात की नाही देणार. मुळात हा समाज त्या भागामध्ये असलेला उपेक्षित समाज ज्या वेळेला इंग्रजांच्या कालखंडापासून पाहिलं तर सेन्सेक्समध्ये या समाजाचा संपूर्ण उल्लेख असताना सुद्धा त्या कालखंडामध्ये हा समाज एक आपली जात लपवत होता. अनटचेबल सोसायटी ऑफ समाजामधली जी होती की गुरं आणायची, ते गुरांचं मांस खायचं आणि इतर समाज आपल्याला नाव ठेवील म्हणून हा समाज आपली जात लपवत होता आणि जात लपवत असताना इतर जाती लावल्या गेल्या होत्या. पण मुळामध्ये हा समाज आदिवासी टोकरकोळी समाज असताना या समाजावरती मात्र स्क्रुटिनी कमिटी ही जी दाखले देण्याचं कमिटीचं काम करते ही देत नाहीत आणि दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ते मुळात आदिवासी असल्यावर सुद्धा, प्राथमिक पुरावा असल्यावर सुद्धा प्रांत अधिकारी त्यांना दाखले देत नाहीत. तर मी आपल्याला विनंती करेल की आपण शासनाला या संदर्भात सूचना कराव्या आणि प्रांत अधिकाऱ्यांनाही सूचना कराव्या की जेणेकरून या समाजावर जो सातत्याने अन्याय होतोय आणि हा समाज जो उपेक्षित राहिलाय या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण नक्की या माध्यमातून करावा ही विनंती आपल्याला करणार आहेत. एवढंच नव्हे तर धनगर समाज आहेत, मुसलमान बांधव आहेत, हे सुद्धा आज आपण बघतात की हे दोघं समाज आज शिक्षणापासून तेही वंचित राहिलेले.
दोघी समाजांकडे जर पाहिलं तर आर्थिक परिस्थिती त्यांची जेमतेमच आहेत. या समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न शासनाने करावा. आणि साहेब, अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. दिलीप सोपल.